नमस्कार. बालाजी उपाय आणि तोडगेमध्ये आपले स्वागत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये काय करावे आणि काय करू नये. तर आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. नवरात्रीमध्ये कलश पूजन करावे. कलशामधले पाणी फक्त पहिल्या दिवशी बदलावे. नंतर 8 दिवस म्हणजेच नवमीपर्यंत ह्या कलशामधले पाणी बदलू नये किंवा उचलू नये, सरकवू नये, पण रोजच्या रोज त्याची पूजा करावी. आपण प्रत्येक पूजेमध्ये कलश असल्याचे पाहिले असेल, कारण कलश पूजन हे शुभ मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यात कलशाची स्थापना केल्याने सुख, समृद्धी आणि धनधान्याची कमतरता कधीच येत नाही. म्हणूनच नवरात्रीमध्ये कलश पूजन करावे हे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु नवरात्रीमध्ये आपण देवांना हात लावत नाही, देव सरकवत नाही, म्हणूनच कलश सुद्धा सरकवू किंवा उचलू नये. त्यानंतर नवरात्रीमध्ये अखंड ज्योती लावावी. म्हणजेच देवाऱ्यात असो किंवा मग देवीच्या समोर असो, अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो. ही ज्योती दसऱ्यापर्यंत विझू देऊ नये आणि विझणार नाही याची दक्षता देखील आपण घ्यावी. आणि जर चुकून ती विझलीच तर ती परत लावावी. हा दिवा तुपाचाच असावा. नवरात्रीमध्ये जे लोक 9 दिवस उपवास करतात, मग तो उपवास अखंड असो किंवा मग एक जेवणी असो, या उपवासाला केळी, रताळे, फळे, ज्यूस, लिंबू पाणी आणि शहाळ्याचे पाणी तुम्ही घेऊ शकता. पण आहारामध्ये साधे मीठ न वापरता सैंधव मीठ वापरावे. 9 दिवस चप्पल वापरू नये किंवा मग चामड्याची कोणतीही वस्तू म्हणजेच कमरेचा पट्टा, घड्याळाचा पट्टा, बॅगेचा पट्टा असल्या कोणत्याही वस्तू घालू अथवा परिधान करू नये. जर तुम्हाला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ काही कारणास्तव करता येत नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला किलक स्तोत्र, अर्गला स्तोत्र, दुर्गा महिमा किंवा मग श्री सूक्त यांपैकी कोणत्याही एका स्तोत्राचे पठण करावे. याची फलश्रुती दुर्गा सप्तशतीच्या पठणा इतकीच आहे. स्तोत्र असो किंवा मग पूजापाठ असो, कोणतेही असले तरीही आपला भाव शुद्ध असला पाहिजे आणि केलेली पूजा ही मनापासून असली पाहिजे. मनापासून केलेल्या कोणत्याही सेवेचे शुभ फळ हे मिळतेच. त्यानंतर नवमीच्या दिवशी 9 कुमारिका मुलींना घरी बोलवावे आणि त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने हळद कुंकू लावून फूल देऊन पूजा करायची आणि मग आपल्या घरी शिजलेले अन्न त्यांना खाऊ घालायचे. यालाच अन्नदान असे म्हणतात. त्यांना भेटवस्तू द्यायच्या. भेटवस्तू या आपण आपल्या इच्छेनुसार काहीही देऊ शकतो. उदाहरणार्थ रुमाल असो, एखादी शाळेत लागणारी वस्तू असो किंवा मग कोणत्याही स्तोत्राची प्रत किंवा मग 101 रुपया दक्षिणा असो. भेटवस्तू दिल्यानंतर त्या 9 कुमारिकेंचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग निरोप घ्यायचा. लहान मुलांमध्ये देव असतो असे म्हणतात. यांच्यापैकी कोणत्याही अवतारामध्ये दुर्गा माता आपल्या घरी येऊन जेवून जाऊ शकते. या 9 दिवसामध्ये कोणाशीही भांडण तंटा करू नये, कुणाला अपशब्द बोलू नये, कुणाला अपमानास्पद वागणूक देऊ नये, कुणाचीही निंदा किंवा नालिस्ती करू नये. घरात देखील भांडण तंटा करू नये. घरामध्ये शांततेचे वातावरण असावे. अशी ही पूजा केल्याने आपल्याला आपल्या इच्छित फळाची प्राप्ती होते. व्हिडिओ आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.